सुंदर ते ध्यान उभे विटेवरी आद्य संत त्यांचा नामपर अभंग मी सादर करतो. नाम गाऊ नाम घेऊ नाम गाऊ याचे नाम गाऊ नाम घेऊ नाम गाऊ नाम घेऊ नाम विठोबाला वाहू टाळविना घेऊनी हाती टाळविना घेऊन हाती विठ्ठल नाम गाऊ किती विठ्ठल नाम गाऊ किती नाम घेऊ नाम गाऊ नाम विठोबाला वाहू. मारू कडाय नका मारू कडा मी सासूर वाशिन भोळी गबाई सासूर वाशिन भोळी खरच मी सासूर वाशिन भोळी डुईवरी पाण्याचा घडा डुईवरी पाण्याचा घडा नका. तरुण मंडळाचे कार्यकर्ते आज या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना मान देण्याच्या उद्देशानं आपण हा एक छोटा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्या दृष्टीनं लोकमान्य टिळक यांनी महाराष्ट्रामध्ये गणपती उत्सवाचे कार्यक्रम जे सुरू केले त्याच्यामधला मेन उद्देश असा होता की समाजातील लोकांना एकत्रित आणायचं आणि त्यांच्या मार्फत सामाजिक कामाला गती द्यायची आणि तोच उद्देश डोळ्यापुढे ठेवून आजच्या हे सुवर्णयुग तरुण मंडळाचे जे कार्यकर्ते आहेत त्याच्यामध्ये शेवाळे परिवारातील कार्यकर्ते आहेत, लोहिया परिवारातील कार्यकर्ते आहेत आणि जे त्यांचे सर्व मंडळ आहेत. उपस्थित सर्व ज्येष्ठ नागरिक बंधू, आज या ठिकाणी आपला जो बहुमान सुवर्णयुग तरुण मंडळाने केलेला आहे त्याबद्दल प्रथमतः मी त्यांचे जाहीर आभार मानतो. पूर्वीच्या काळी आम्ही लहान असताना सर्व लहान लहान एकत्र यायचो आणि गल्लीमध्ये म्हणा बाहेर म्हणा अशी वर्गणी मागायला जायचो आणि मग त्या काळी एवढं काय असं सर्व साधनं नव्हती की जेणेकरून गणपतीची भव्य अशी मिरवणूक काढायची म्हणून. त्यावेळेला सगळ्यात मोठा जो मुलगा असेल व्यक्ती असेल जाड जोड वगैरे त्याच्या डोक्यावर गणपती द्यायचा आणि वाजत गाजत नाचत वाद्य तयार नव्हतं पण गणपती बाप्पा मोरया 1 2 3 4 गणपती जय जयकार असं पूर्वीच्या काळी असं मुखारी म्हणत नामाचा जय जयकार करीत त्यावेळेला गणपती वाजत गज घालून असं बसवायचा आणि मग तुटेचा खडा आणायचा मोठे दगड आणायचे चिटकायचे असे बरेचसे प्रयोग त्याचा कार्यक्रमाचे नाटकं वगैरे जायचे त्याच्या येणाऱ्या पैशामध्ये सतरंजीपासून आम्ही शाळेला दिलेले तिलो आमची भवानी माता विद्यालय होते दगडखेड सर होते 10 दिवस बरं का साठे सर 10 दिवसाच्या गणपतीत आणि इतर पुन्हा 4-8 दिवस पुन्हा मिळायचे आम्हाला गावोगावी आणि लोक खूप पैसे द्यायचो त्यावेळेस शाळेला मग पैसे घ्यायचे सतरंजान घंटान घड्याळान काय आणायचं ते
आणि रुपया 2 रुपये 5 रुपये गोळा करायचे. शाबू गाडे नाना राऊत म्हणून आमच्याकडे 2 लोक होते. या सगळ्या कार्यक्रमामध्ये शाबू गाडे इतके उत्सुक असायचे की ते जर त्या दिवशी कुठल्या तरी पुढं असायचे, गाडीच्या पुढं असायचे. म्हणजे एकंदर तुम्हाला सांगतो. तसंच सुवर्ण तरुण मंडळाचं वर्षभर उपक्रम दर 1-2 महिन्यानंतर काही ना काहीतरीच उपक्रम चालू. ज्येष्ठ नागरिक मंडळी आणि मित्रांनो, खरं म्हणजे ज्येष्ठ नागरिक यांचा सत्कार तुम्ही ठेवला त्याबद्दल मी प्रथम आपले आभार मानतो. कारण आज आम्हाला आमची मोठी गरज आहे. आज अशी अवस्था आहे आणि त्या अवस्थेमध्ये तुम्ही आमची आठवण केली आणि आम्हाला बोलवलं त्याबद्दल खरोखरच आभार. कारण हा जो ज्येष्ठ नागरिक आहे, जसं प्रक्रिया शिंदे कडूपण गेली, म्हणजे यांचं जे कडूपण आहे ते जसं शेंदाड असतं ते पिकल्यानंतर गोड लागतं, तशातली ही पद्धत. कारण आमच्यातला कोणी आता वाईट बोलू शकत नाही. टक्के 2 ते खाल्लेले, उलट तुम्ही सत्कार करताय, आज आम्हाला बोलवताय, खरोखर आनंदाची बाब. आम्ही गेल्या 25 वर्षापासून एकदाही डीजे किंवा गुलाल याचा वापर केलेला नाहीये. आणि जे काही कार्यक्रम आणायचे त्याचा आपल्याला समाजावरती काय देता येईल हे कायम आमचा हा विचार असतो की जेणेकरून कोणाला एक मिनिट.